जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. आपण आपला पहिला ब्लॉग शूट करत आहोत. आता रात्रीचे वाजलेत 11:35. तर आपण सध्या आपल्या सर्व मित्रांसोबत चिपळूणची ट्रिप करत आहोत. यो ब्रो. चला भावांनो, जसं आपण पुढे जाऊ तसे आपण व्हिडिओ काढत दाखवत जाऊ. 1 2 लेट्स गो गाइस. तनय, तेजस, जनक, हाथी का बच्चा. हॅलो, नमस्कार, सुप्रभात, जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. माझं नाव तनय वाघमारे आणि आज मी आपला हा पहिला व्लॉग शूट करत आहे चिपळूणमध्ये. तुम्ही बघू शकतात आज किती असं हे सुंदर निसर्ग आपल्याला इथे आल्यावर अनुभवता आलं आहे. ही जी पायवाट आहे तेजसच्या घराकडे जाणारा छोटीशी पायवाट आहे. बघू शकतात माझ्या आजूबाजूला किती अशी सुंदर झाडं लागलेली आहेत. अशी झाडं आपल्याला मुंबई व पुण्यामध्ये साधारणतः बघायला नाही भेटत. असं हे सुंदर असं वातावरण मला सकाळी इथे अनुभवता आलं आहे. इकडचं जे वातावरण आहे अतिशय सुंदर आहे. समोर जे तुम्ही घर बघत आहात हे तेजसचं घर आहे, आपण जिथे सध्या निवास करत आहोत. अतिशय सुंदर असं हे निसर्ग आहे. मी तर बोलीन पर्यटकांनी कोकण, चिपळूण असे जे आहेत कोकण रिजन त्याच्यामध्ये येऊन फिरून जावे. महाराष्ट्रामध्ये असे बरेच गावं आहेत, ते आपण आपल्या येणाऱ्या व्लॉगमध्ये फिरूया, अनुभवूया. किती असा हा सुंदर महाराष्ट्र आहे त्याचा आपण नंतर आपल्या व्लॉग्समध्ये अनुभव करता येईल. मी पण दाखवीन अजूनच पुढे. आपला तर हा पहिला व्लॉग होता त्याच्यामुळे आपल्याला काय जास्त करता नाही आलं, पण पुढचे येणारे जे व्लॉग असतील ना आपण प्रयत्न करू की ते अतिशय सुंदर व्लॉग असे आपण तयार करूया. चला अनिकेत भाऊ, ते हे दाखवून आपलं घर त्यांना सर्वांना. सो तुम्ही व्हिडिओमध्ये खाताना पोरगी बघत आहात ना, ती दीक्षा आहे. तो जेवायला चलवा नाही बोलवते, ती सध्या काहीतरी खात होती. सो आपला नाश्ता करून झाल्यावर मी आणि तेजसने दिवसभराचा प्लॅन केला. आपण आज कुठे जाऊया फिरायला ते आता तुम्ही पुढे बघणार. मालेश्वर मंदिराकडे जाताना खाली तुम्हाला एक आंगोली करून गाव लागतं. या आंगोली गावातलं हे पायथ्याशीर मंदिर आहे. आता तुम्ही बघू शकतात हे जे समोर माझे मंदिर आहे ते आंगोली गावातलं पायथ्याशीर मंदिर आहे मालेश्वराचं. आता आपण जात आहोत पायथ्याशीर मंदिरात दर्शन घ्यायला. आपण बघू शकतात कितीशे सुंदर असं हे निसर्ग लाभलेला आहे या मंदिराला. एका साईडला लाल माती आहे, तसंच दुसऱ्या साईडला आपण बघू शकतो हिरवळ आहे मंदिराकडे. आता तुम्ही जे माझ्यासमोर समई बघत आहात, ही जी समई आहे या समईमध्ये संध्याकाळच्या दीप प्रज्वलित होतात. तुम्ही जर संध्याकाळी आले तर तुम्हाला या इकडे दीप प्रज्वलित झालेले बघायला भेटतील. आम्ही जर दुपारी आलो होतो त्यामुळे आम्हाला भेटले नाहीत. आता इथून आपण जात आहोत मंदिराकडे दर्शन घ्यायला. चला आता आपण सर्वांनी मिळून या मंदिराचं दर्शन घेऊया. ही जी कमान आहे या कमानीपासून मंदिराकडे जायला आपल्याला छोटा ट्रॅक करायला लागतो. आपण आता ट्रॅकिंग करून वर जाणार आहोत. दीक्षा चल, आता आपण ट्रॅक करून वर जात आहोत. आपण बघूया पुढे कसं काय किती ट्रॅक करायला. हा सध्या आपला हा ट्रॅक आहे. हो ट्रॅकिंग चालू आहे आपली. मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला थोडंसं ट्रॅकिंग करून जावं लागतं.
मी जो घातलेला चष्मा आहे तो अनिकेतला कोणीतरी गिफ्ट दिला आहे आणि तो किती प्रिय चष्मा आहे ते अनिकेतच्या तोंडातूनच हा आहे चष्मा घुमावणार बर्थडे पोहे. हा छोटासा ट्रॅक संपल्यावर तुम्हाला हे सुंदर मयुरेश्वर मंदिराचं एंट्रन्स दिसतं. एंट्रन्सला लागूनच अशा सुंदर अशा या दऱ्या आहेत. या दऱ्यांच्या बाजूलाच लागून असा हा धबधबा आहे. या धबधबाचा जो हा समोर तुम्ही माझ्या धबधबा बघत आहात, या धबधब्याचा हा 7वा टप्पा आहे. असे पुढे अजून वरती 6 टप्पे आहेत. आता आपण जाऊया मंदिराच्या लाईनीत दर्शन घ्यायला. बघू शकतात अशी छोटीशी गुफा आहे मंदिरात आत जाण्यासाठी. आणि हे आजूबाजूला तुम्ही बघत आहात, बाजूला छोटीशी एक प्रतिमा आहे केली आहे. जसं आत गुफेच्या आत मंदिर आहे तसं एक छोटीशी त्यांनी प्रतिमा बाहेर उभी केली. मंदिराच्या बाहेरच आपल्याला असा गोड वानर दिसलेला आहे. आपण त्याला खाऊ दिलेला आहे. तो बघा कसा तो वानर खाऊ खात आहे. आता आपलं मंदिरात दर्शन करून झालेलं आहे. आपण मंदिराकडे येताना एक खाली छोटीशी अशी सुंदर नदी बघितली होती. आपण आता त्या नदीत जाऊन थोडंसं एन्जॉय आणि चिल करूया. ते आता तुम्हाला बघायला भेटेल. नमस्कार, सुप्रभात. आज आहे आपला दिवस दुसरा. काल आपण माहेश्वर मंदिरात गेलो होतो आणि आज आपण जाणार आहोत गणपती फुलेला. चला आता आपण जाऊया गणपती फुलेला आणि आनंद घेऊया आपल्या या छोट्याशा जर्नीचा. चला आता आपण आत गाडीत जाऊया. तर भावांनो, आता आपण आलो आहोत गणपती फुलेला. बघू शकतात आपले मित्र पण मागे आहेत. आता आपण जाऊया गणपती फुलेचं आणि दर्शन घेऊया. अँगल चेंज करूया. ही बघत आहात गणपती फुलेची कमान. आता आपण आज जात आहोत. बघू शकतात अतिशय सुंदर अशी ही कमान आहे. हे मंदिराचं एंट्रन्स. आता आपण आज चालू जास्वंदीचं फूल घेऊन. चला आता आपण पुढे दर्शन घ्यायला जाऊ. मागे लाडी हा मंदिराला लागूनच समुद्र आहे. इथे समुद्राच्या लाटा होऊ शकतात. तसं अतिशय सुंदर असं समुद्र आपल्याला बघायला लागतं मंदिराला लागूनच. हा सर्वांना प्रसाद भेटलेला आहे. आपण मागे बीच बघत आहात. गणपती फुलेचा बीच आहे. चला मी तुम्हाला या बीच दाखवतो. कम ऑन. बाजूलाच किती सुंदर असं मंदिर आहे आणि ते पहिलाच लागलेला हा सुंदर असा समुद्राची किनारपट्टी आपण बघत आहोत.
अरे थांब थांब, कुठे चालला? अजून बाकी आहे. रिटेक. Yo, bro, bye. हा ब्लॉग इथेच आता आपण संपवत आहोत. जर का तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू आवर चॅनल, कारण की आपला हा चॅनल नवीन आहे. आणि नक्की कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला, कारण की आपण आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओजमध्ये तसे सुधार करू. बाय.